मित्रांनो नमस्कार. लीगल नॉलेज विथ ॲडव्होकेट वनपाल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज लाईव्ह येण्याचं किंवा शॉर्ट बनवण्याचं एक विशेष कारण आहे. ते म्हणजे AIB20 ऑल इंडिया बार एक्झामिनेशन 2025चा रिझल्ट काल रात्री एका नोटिफिकेशनने ऑल इंडिया बार एक्झामिनेशन डिक्लेअर केलेला आहे. त्यानुसार आता हा रिझल्ट कसा बघायचा या संदर्भात मी सांगत आहे. सर्वात महत्त्वाचा विषय आहे, ऑल इंडिया बार एक्झामिनेशन पास होणं गरजेचं आहे का? तर हो आहे. कशासाठी? तर रेग्युलर प्रॅक्टिस जी कोर्टमध्ये करतो आपण त्या संदर्भात करण्यासाठी महत्त्वाची आहे. जर नाही AIB पास झालं तर करता येते का? 2023च्या एक न्यायालयीन खंडपीठाने जो निर्णय दिला होता त्यानुसार तर त्याचं उत्तर नाही आहे. परंतु तुम्ही रेग्युलर काही प्रॅक्टिसेस आहेत त्या तुम्ही करू शकता. परंतु जर तुम्हाला विविध न्यायालयांमध्ये जायचं असेल, त्यामध्ये कोरमच्या समोर उभं राहायचं असेल तर तुम्हाला ती गरजेची आहे. आता AIB20साठी जो रिझल्ट अनाऊन्स झालेला आहे तो कसा डाउनलोड करायचा? तर तुम्ही AIBच्या ऑल इंडिया बार एक्झामिनेशनच्या साईडला जा, तिथं लॉग इनवरती क्लिक करा. लॉग इनमध्ये पुन्हा एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचा जो युजर ID आहे, पासवर्ड आहे, त्यांना लॉग इन करा. त्या लॉग इननं तुम्ही लॉग इन केल्यानंतर तिथं तुम्हाला रेग्युलर पेज दिसणार नाही. जसं तुमचं AIB20च्या वेळेस किंवा 19च्या वेळेस 18च्या वेळेस जे दिसत होतं तुम्हाला तुमचा फोटो वगैरे ते दिसणार नाही. त्यामध्ये पुन्हा एकदा लॉग इन बटनवर आतमध्ये गेल्यानंतर लॉग इन सक्सेसफुली लॉग इन केल्यानंतर पुन्हा एकदा लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट शो होईल आणि तुम्ही पेड केलेले एक्झामिनेशन फीज वगैरे ते 2 विंडोज दिसतील तुम्हाला. त्यामध्ये तुमच्या रिझल्ट जसे स्टेटस आहे त्यानुसार तुम्ही त्या रिझल्टचं स्टेटस बघून तुम्ही पास किंवा फेल आहे ते तुम्ही ठरवू शकता. त्याचबरोबर त्याच्याच पुढे त्या स्टेटसच्या पुढे एक विंडो आहे रिझल्ट ह्या नावाने. तर त्या रिझल्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही रिझल्ट असेल तो तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि लीगल मधील नॉलेजसाठी जे अपडेटेड नॉलेज आहे यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.